आपल्याला हे आंब्याचे पान तयार करायचे आहे। ते कसे तयार करायचे आहे पाहूया आपण। त्यासाठी दोऱ्यावर गाठ टाकून घ्यायचे। 4 साखळ्या टाकून घ्यायच्या आहे त्याला। 1 2 3 आणि हे 4। परत जी पहिली साखळी होती त्याच्यामध्ये खांब टाकून घ्यायचा आहे। त्याच साखळीमध्ये अजून एक खांब टाकायचा आहे। इथं शेवटी एक साखळी टाकायची। हे पहा अशा प्रकारे 3 खांब दिसतील। परत त्याला फिरवून घ्या। पहिल्या खांबामध्ये 2 खांब टाकायचे आहेत। पहिल्या खांबामध्ये 2 खांब, परत एकच खांब, नंतर शेवटच्या खांबामध्ये अजून इथे पण आपल्याला 2च खांब टाकून घ्यायचे आहेत। एक साखळी टाकायची, परत फिरवून घे। हे पहा सुरुवातीला आपण 3 खांब घेतले, त्याच्यानंतर पुढे वाढत चाललेले आहेत। त्याच्यानंतर 5 खांब झाले आहेत। आता पुढच्या लाईनला आणखीन इकडं 2 इकडं 2 वाढवल्यावर 7 होतात। असं शेवटी 11 होतील असं इथपर्यंत विणायचं आहे। प्रत्येक वेळी सुरुवातीला आणि शेवटी 2-2 खांब ॲड करायचे आहेत, पण ते 11ची लाईन होईपर्यंत आपल्याला याच्यावर 11 खांब येतील तोपर्यंत विणायचं आहे। इथे 1 खांब ॲड करायचा आहे। हे झाले 2। हे पहा आता मध्ये प्रत्येक खांबावर 1 याप्रमाणेच विणायचं आहे। हा शेवटचा खांब, त्याच्यावर 2 खांब टाकायचे आहेत। हे पहा पहिले झाले 3, पुन्हा 5, आता 7। फिरवून घ्या। परत आता इथं 9 खांब येणार। सुरुवातीला 2 टाकूया। एका खांबामध्ये 2 खांब ॲड केले, परत प्रत्येक खांबावर 1 याप्रमाणे। आता शेवटी 1 राहिला, त्याच्यामध्ये 2 ॲड करायचे। हे पहा आता किती झाले मोजा। 1 2 3 4 5 6 7 8 हे झाले 9 खांब भेटले। 9 खांब। परत ह्या पण लाईनला आपल्याला सुरुवातीला 2 ॲड करायचे आहेत। आपल्याला 11 खांब येईपर्यंत विणायचं आहे। हे झाले बघा 2, प्रत्येक खांबावर 1 याप्रमाणे। हे पाहता शेवटी 1 खांब राहिला, त्याच्यावर 2 खांब टाकायचे। इथे साखळी टाकून घ्या। आता फिरवून घ्या। आता हे जे 11 खांब आले आहेत, ह्याच्यावर आपल्याला एकही खांब कमी करायचं नाही किंवा वाढवायचं नाही आहे। तसे 11 खांबच्या 2 लाईन करून घ्यायच्या आहेत। हे पहा 11 खांबावर परत 11 खांब टाकलेले आहेत। अजून एकदा 11 खांबावर 11च खांब टाकायचे, प्रत्येक खांबावर 1 याप्रमाणे। अकराच्या 3 लाईन होतात। हे पहा 11 खांबाच्या 3 लाईन झालेल्या आहेत आपल्या। फिरवून घेऊया। आता हा भाग कमी करण्यासाठी
2 खांब एका खांबातून काढायचे आहेत. हा पहा, सुईवर 2 धागे राहतील. हे पहा, सुईवर 2 धागे असताना पुढच्या खांबातून एकदा सुई काढून घ्यायची, परत 3 धाग्यातून एकदम काढून घ्यायची. ह्याला 2 खांबाचा 1 खांब म्हणतात. नंतर एका खांबावर एक याप्रमाणे पहा. आता शेवटचा खांब आहे. परत 2 धागे राहिल्यानंतर शेवटच्या खांबातून सुई काढायची. 4 धागे राहतील, 4 मधून 2 काढायचे, 3 राहतात, 3 मधून तिन्ही परत एकदम काढायचे. हे पहा, अशा प्रकारे. आता पुढच्या पण लाईनला आपल्याला तसंच करायचं आहे. 2 खांब एकत्र काढायचे. हे 2 धागे राहिले, परत पुढच्या ह्याच्यात खांबातून परत हे बघा 3 राहिले, 3 मधून एकदम काढायचं. हे पहा, प्रत्येक खांबावर एक याप्रमाणे विणत राहायचं आहे. हे पहा, शेवटचा खांबा आहे. 2 धागे राहिले आहेत. शेवटच्या खांबामध्ये पण 4 मधून 2 काढायचे, 2 गेले की 3 राहतात, 3 मधून एकदम काढायचं. पुन्हा तसंच करायचं फिरवून घेऊन. हे पहा, इथे 2 धागे राहिले, पुढच्या खांबातून घ्यायचं. आता या 4 मधून 2 काढायचे, 2 काढल्यानंतर 3 राहतात, 3 पण एकदम काढायचे. शेवटचा खांब आहे. आपण इथे 2 राहिलेले आहेत, 3 राहिले, 3 मधून एकदम परत इथे साखळी टाकून फिरवायचं. परत इथे पण तसंच करायचं. शेवटी आता पानाचं देठ येणार आहे, त्याच्यामुळं शेवटीपर्यंत असंच करायचं, तेव्हा पानाचं देठ आपल्याला मिळेल. हे पहा, तिन्ही एकदम काढायचे. अगदी सोप्या पद्धतीने आहे. हे पहा, शेवटचा खांबा आहे म्हणून इथे 2 साखळ्या राहिल्या दोरे की परत टाका. हे पहा, 3 मधून एकदम काढायचं, परत साखळी टाकून फिरवायचं. पुन्हा 2 मधून 1, 4 धाग्यातून 2 गेले, 3 राहतात, 3 मधून एकदम काढा. परत इथे एकच खांब राहतो, तेव्हा इथं एकच खांब टाका. हे पहा, आंब्याच्या पानाचे देठ. आता आपल्याला आंब्याच्या पानाचे देठ तयार करायचे आहे. त्याच्यासाठी नुसती साखळी घालत राहा, आंब्याच्या पानाचे देठ तयार होईल. हे पहा, अशा प्रकारे आंब्याचे पान तयार. हे 2 सेम पान झालेले आहेत. आता मला ह्याच्यासारखं करायचं आहे. त्याच्यासाठी आपण दोऱ्यावर गाठ बांधून घेतली आहे. आपल्याला हे पान करायचे आहे, त्याच्यासाठी याच्यावर गाठ बांधून घेतलेली आहे. याच्यावर पण 4 साखळ्या घेऊया. 1 2 3 4. परत पहिल्या खांबातून हे पान. हे पान थोडंसं आपण जास्वंदाची पाकळी केली होती त्याच्यासारखं आहे. परत एक खांब टाकून घेऊया याच्यातूनच, अशा प्रकारे ते साखळी टाकून घेऊया. हे पहा, 3 खांब भेटले आहेत आपल्याला. आता इथे प्रत्येक खांबामध्ये
खांब घ्यायचा आहे आपल्याला. पहिल्या खांबामध्ये 2 मुके खांब, हे पहा अशा प्रकारे. पुढच्या खांबावर 1 खांब, शेवटीच्या साखळीत 2 मुके खांब घ्यायचे आहेत. खांब टाकून घ्यायचे. अशा प्रकारे ते साखळी टाकून घेऊया. परत फिरवून घेऊया याला. अशा प्रकारे दिसेल. याला पण फिरवून घेतल्यानंतर सुरुवातीला आपण 2 मुके खांब टाकून घेणार आहोत. इथे पुढे प्रत्येक खांबावर 1 खांब, शेवटच्या खांबात 2 मुके खांब. हे पहा, इथे साखळी टाकून घेऊया. याला फिरवून घेऊया अशा प्रकारे. इथे आपल्याला प्रत्येक खांबावर 1 खांब याप्रमाणे विणायचा आहे. आता साखळी टाकून घ्यायची. परत फिरवून घेऊया. परत तर 2 खांब वाढवून घ्यायचे आहेत. प्रत्येक खांबावर 1 खांब याप्रमाणे विणायचा आहे. शेवटी साखळी टाकून घ्यायची. परत फिरवायचा. पुन्हा एकदा इथे शेवटच्या खांबामध्ये, पहिल्या खांबामध्ये 2 खांब टाकून घ्यायचे आहेत. पुन्हा मध्ये प्रत्येकावर 1 याप्रमाणे विणून घ्यावे. हे पाहता शेवटच्या खांबावर 2 खांब, साखळी टाकून परत एकदा फिरवून प्रत्येकावर, आता प्रत्येक खांबामध्ये 1 खांब याप्रमाणे विणायचे. साखळी टाकून फिरवून हा भाग कमी करायचा. आता हा भाग आपल्याला साईडचा कमी करायचा. त्यासाठी 2 खांब एकत्र काढायचे, 2 मुके खांब अशा प्रकारे. प्रत्येक खांबावर 1 खांब याप्रमाणे मध्ये विणून घेऊया. शेवटी 2 खांब अजून आपल्याला एकत्र काढायचे आहेत. इथे आता इथे आपल्याला प्रत्येक
प्रत्येक खांबावर एक याप्रमाणे असंच विणून घ्यायचं आहे. एकदा साखळी साईडने कमी केली की दुसऱ्या वेळेस प्रत्येक खांबावर एक खांब याप्रमाणे विणायचं, म्हणजे त्या पानाचा आकार व्यवस्थित दिसेल. अशा प्रकारे आता इथे परत आपल्याला 2 खांब एकत्र काढायचे आहेत. मध्ये प्रत्येक खांबावर एक याप्रमाणेच विणायचं आहे. ते शेवटी पण आपल्याला 2 खांब एकत्र काढायचे आहेत. साखळी टाकून घ्यायची. प्रत्येक खांबावर एक याप्रमाणे विणून घेऊया परत एकदा. सिंगल लाईन झाल्यानंतर परत हे पहा, सिंगल लाईन झाल्यानंतर परत आपल्याला 2 खांब एकत्र काढायचे आहेत. अशा प्रकारे परत प्रत्येक खांबावर एक याप्रमाणे एक खांब टाकायचा. आता शेवटी 2 राहिले आहेत, ते 2 एकत्र काढायचे आहेत आपल्याला. इथे साखळी टाकून घ्यायची आहे. पुन्हा 2 खांब एकत्र काढायचे आहेत. परत प्रत्येक खांबावर एक याप्रमाणेच. आता इथे 2 खांब राहिले आहेत, दोन्ही एकत्र काढायचे आहेत. साखळी टाकून घेऊया. हे पहा, आता इथे आपल्याला 1 2 3 साखळ्या भेटलेल्या आहेत. त्या तिन्हीच्या मध्यभागी आपण दोरा घेऊन याचं देठ करण्यासाठी इथं साखळी करून सोडायची. अशा प्रकारे हे पान तयार झालेलं आहे. मला ज्या प्रकारचे आवडेल ते तुम्ही करू शकता. झेंडूचे फूल कसे करायचे पाहिजे असेल तर माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी ते दाखवले आहे. तुम्ही ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये